आता काहीही झालं ना तरी आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाहीये, कारण पप्पा आहेत आपल्यासोबत. आणि मी त्यांना थँक्यू सुद्धा म्हटलं, कारण ते हल्ली तुझ्याशी खूप वेगळे वागतायत, बोलायला लागलेत, कारण तुझ्यासोबत त्यांचं वागणं बदललंय म्हणून. जय, मी बरोबर केलं ना? अगदी बरोबर केलंस तू. मी अविनाश सरांबद्दल पप्पांना सांगितलं, पण तरीही एक प्रॉब्लेम आहेच. आता काय? रजनीचं काय करायचं? तिचा तर विषयही काढू नकोस. आज अरविंद काका सुद्धा आपल्या मेसेज बद्दल तिच्या समोर बोलले. काय म्हणजे आपण दोघं आधी मेसेजवर सतत बोलायचो ना, ते चुकून त्यांच्या तोंडून निघून गेलं तिच्या समोर. काका पण ना, अरे ती रजनी संधीच शोधत असते, काहीतरी तिला बोलायला सापडेल. आता घ्या. अरे खरंच ती खूप बदलली आहे हल्ली. ती कशीही वागते, कोणाला काहीही बोलते. जय, तू एकदा तिच्याशी बोलशील का? मी तिच्याशी बोलून काही फायदा नाहीये आदिती. ती कुणाचंही ऐकणाऱ्यातली नाहीये. जय, प्लीज एकदा प्रयत्न तर करून बघ. बर, आता निघायचं का? चला. असं काय? काहीच घेतलं नाहीस तू? मी चहा करू का तुझ्यासाठी? नाही नाही, नको, चहा नको. आदिती कशी आली नाही अजून? मला आज भेटायचंच आहे तिला. हो का? तुम्ही दोघे एकाच ऑफिस मध्ये असता ना? तिथे नाही भेट झाली? नाही, आज नाही झाली भेट. कसं कसं? नाही, काय झालं ऍक्च्युली, मी आज ऑफिसला गेलेच नाही. म्हणजे एक मीटिंग होती ना मला, तर मग घरनं थेट मीटिंगला गेले. मग इथे इथेच होती ना मीटिंग जवळ, तर म्हटलं भेटूया आधी तिला जाता जाता. आदिती आली नाही अजून. म्हणजे तशी यायची वेळ झालीच आहे. काही काम होतं काय तिच्याकडं? हो, माझी एक वस्तू घ्यायची आहे तिच्याकडनं. काय? पर्सनल आहे काका. मगाशी म्हणाली सहज आलीस, आता म्हणतेस काम आहे. नाही, तसं नाही काका. अहो, किती प्रश्न विचारताय तिला. तू आधी तिला फोन कर, बघ कुठपर्यंत आले ती. सांग तिला तुझी मैत्रीण आली. हो हो. नाही, कशाला फोन? अगं, कळवलं तर लवकर येईल ना ती. नाही 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 ना, ऍक्च्युली मला सरप्राईज द्यायचंय तिला. मी करते फोन. आदिती, कुठे आहेस ग? जय, काकूंना फोन करू का? म्हणजे विचारते भाजी घेऊन जायची का? भाजी आत्ता? हा. ती आत्ता नको ना. अरे मला असं खूप दमायला झालंय. मला असं अंगात ताकद नसल्यासारखं वाटतंय. बरं ठीक आहे, घरी गेल्यावर मस्त हेड मसाज करून देते. हेड? कंबर पण धरले होत. सध्या रोज असं दमल्यासारखं वाटतं मला.
जय काय नाही, पण म्हणजे मसाज करून देशील हो ना तू? य करून देईन चल. वा छान. म्हणजे आम्ही इथे वाट बघत बसलोय आणि तू ये आरामात. हॅलो, कुणी आहे का तुझ्या बरोबर? हॅलो. नाही नाही अगं मला आवाज वाटला जरा. हा अगं भेटलोच नाही ना आज आपण. अगं घरी आलीये तुझ्या. हे काय काका काकू समोरच बसलेत माझ्या. आता ये लवकर. फोनवरच गप्पा मारत बसणार आहेस का? हो बाई मी आहे नाही जाते. बाय. येते. ओ सॉरी तुम्हाला बोलायचं होतं का काही? कॉल करू परत? नाही नाही अगं येईलच ना ती आता. हो आदितीच असेल ना? थांबा मी बघते. वेलकम जय. अहो जय कसा आला? काय लकी आहेस तू. कोणीतरी आपल्याला सॉरी खरं तर दारापर्यंत सोडायला येतं. लक्की आहेस आदिती तू. आणि तू रे जय कमाल आहे बाबा तुझी. म्हणजे ऑफिसहून इथे येतोस मग इथून विरारला जातोस. पुन्हा सकाळी ऑफिस. बाप रे कसा करतोस रे एवढा प्रवास तू? कठीण आहे. पण बरं झालं आदिती मी तुला फोन नाही केला. हा? म्हणजे मगाशी सॉरी म्हणजे मी मगाशी खोटं म्हणजे खोटं नाही अगदी पण नाही केला कॉल. सरप्राईज होतं ना ते. तिला सांगितलं असतं की मी येणार आहे तर त्यांचे असे बदललेले म्हणजे असे आश्चर्यचकित झालेले चेहरे कसे काय बघता आले असते मला ना. अरे आदिती अगं तुझं घर आहे. तू काय उभी आहेस दारात? मी आणि जय पाहुणे आहोत तिथे. जय ये ना. काका चालेल ना? चल ना. येतो. चला. जय तिथंच ना. जय चहा घेशील ना? बोल ना. जय चहा घेणार असेल तर मग मी पण घेईन. थोडा. जय माझा खूप चांगला मित्र आहे खरंच. पण मी आता
त्याच्या पलीकडेही थोडा विचार करते. म्हणजे त्याच्याशी लग्न करण्याचं. अरे पण हा असा वागतो ना माझ्याशी, बघितलं ना आता. अदिती खूप चांगली मैत्रीण आहे पण त्याची. अहो तुम्हाला माहितीये का, ऑफिसमध्येही दोघं एकत्रच असतात. हो, एकत्र काम करतात, एकत्र येतात जातात, बाहेर जातात फिरायला. हा काय सोडायला पण आलाय आता तो तिला. जय, अरे इतकी वाईट नाहीये मी. थट्टा थट्टा करतीये. घे ना. अरे तो कमी आहे माझ. जय पण ना. मस्त आलाय चहा. तुला तर सवयच असेल ना जय इथल्या चहाची. काय झालं? मी एकटीच बोलते बावळटासारखी. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. अरे घरात यावेळी पाहुणे, घर कसं भरल्यासारखं वाटतंय नाही? तुम्ही कोण? मी रजनी देशमुख, अदितीच्या ऑफिसमध्ये. ओ अच्छा अच्छा. मी ही अदितीची जाऊ. मी शोभा. शोभा. मी वॉकला गेले होते. तुम्हाला खरं सांगते ना, मी फिटनेस साठी ना वॉक उत्तम. तुम्ही करत जा रोज. ही घरात कमी आणि पार्कात जास्त असते. काय काका तुम्ही पण, हो आज पहिल्यांदा आलात ना त्या. पण काही विशेष काम होतं का तुमचं आमच्या घरी? म्हणजे आज तुम्ही जय अदितीला भेटायला आला तिथे? ऑफिसमध्ये भेटले नाहीत का हे? काय ग, आज ऑफिसला गेली नाहीस का काय जय? काय त्यांचं ऑफिसचंच काम आहे. तू जरा अण्णांच्या औषधाचं बघ जा. चल उघड. हा अच्छा बाय. भेटू पुन्हा. अगदी. जय निघूया आपण. म्हणजे तुला यायचं असेल तर चला टाकू चहा मस्त. अगं पण तुझी वस्तू राहिली होती ना अदितीकडे. हो घेऊनच जाते बरोबर. काय एखादी गोष्ट आपल्या नशिबात जर नसेल ना तर कितीही आदळापट करा नाही मिळत ती. बरोबर आहे.
काका मी काय म्हणते, नशिबावरच का अवलंबून राहायचं आपण नेहमी? माणसाने प्रयत्न केलेच पाहिजेत ना. प्रयत्नांती निघूया का? हो. काकू येते. हो. काका येते. बाय अदिती, भेटू उद्या ऑफिसमध्ये. चल. जय जय हात सोड. काय चाललंय तुझं? एकतर का आली होतीस तू इथे? हा प्रश्न मी विचारू शकते तुला. का आला होतास तू इथे? त्याच्याशी तुझं काही देणं घेणं नाहीये. असं कसं? कळलं पाहिजे मला. मला कळलं पाहिजे तुम्ही दोघं माझ्यापासून काय लपवताय ते. तुला का कळलं पाहिजे पण? रजनी, मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाची उत्तर द्यायला बांधील नाहीये. मला सांग तू अदितीच्या घरी काय करत होतास? तू काय मूर्ख समजतोस मला? काय नाटकं चालली आहेत तुमच्या दोघांची मला कळत नाही असं वाटतं? रजनी, तोंड सांभाळून बोला. असाच त्रास होतोय मला सतत तिच्या बरोबर ऑफिसला येणं, तिच्या बरोबर काम करणं, तिच्याशी सतत बोलणं. रोज सोडायला येत असशील घरी तिला कदाचित. सतत तिच्या मागे 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 का? रजनी, तू तेच का विचारतेस मला? मी तुला सांगितलं ना, मला तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यावीशी वाटत नाहीयेत, तरी तू तेच उकरून काढतेस. मी तेच बोलतीये कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. मी किती वेळा सांगू तुला? पण माझं नाहीये ना प्रेम तुझ्यावर. तुला सरळ सांगितलं तरी कळत नाहीये का हे? आणि हे बघ रजनी, मी तुझ्यावर प्रेम करेन अशी काही शक्यताही नाहीये. मला वाटणारही नाही तसं. जय, असं नको ना बोलूस. असं एकदम नको तोडून टाकूस ना. असं नको बोलूस प्लीज. ऐक ना, हे बघ जय, ऐक ना माझं. नीट होईल सगळं व्यवस्थित होईल. जरा वेळ दे ना. आधी पहिल्यांदा या आदितीचा विचार काढून टाक मनातनं. तिचा नाद सोड तू मला प्रॉमिस कर की तू या घरात कधीच येणार नाहीस. रजनी, वेड्यासारखी वागतेस तू. समजावण्याच्या पलीकडे गेलीस. हे बघ आता. कारण जय, माझं प्रेम आहे तुझ्यावर. मी नाही तुझा विचार काढू शकत आहे माझ्या मनातनं. रजनी, तू का असं करतोस? रजनी शांत हो. तू तिच्याशी एवढ्या प्रेमाने वागतोस, माझ्याशीच का रे असं वागतोस तू? रजनी, तुझं काय चाललंय? हे बघ, तू अशी रस्त्यावर रडू नकोस प्लीज. तुला मी कसं सांगितलं म्हणजे कळेल? तुला मी इग्नोर करतोय तरी कळत नाही. हे बघ, तू माझी मैत्रीण आहेस, पण हे प्रेम वगैरे ना जरा अति. ऐक ना, मला एक वेळ दे ना प्लीज. जय, मला एक संधी दे ना प्लीज. तू मला एक गोष्ट सांग. आपल्या ऑफिस मधल्या नियमांमुळे घाबरतोयस का तू? मग तसं सांग ना मला. बोल तर माझ्याशी मोकळेपणाने. तीच नोकरी केली पाहिजे असं काही बंधन नाहीये तुझ्यावर. तू सोडून दे ती नोकरी. तुला कुठेही चांगली नोकरी मिळेल दुसरीकडे. आणि खरं तर तू काहीच करण्याची गरज नाहीये. तू बसून राह एका जागी आणि मला फक्त सांग, मी बसल्या जागी तुला आणून देईन का? हा बघ. हे रजनी, इम्पॉसिबल आहेस का तू? तुला मी एवढं नीट सांगायचा प्रयत्न करतोय तरी तुझा हा ड्रामा चालू आहे. तुझं तेच. हे बघ, जाऊ दे, मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही.
विक्रम, तुला सांगून काही कळत नाही आणि तेच तेच सांगून ना आता मला इरिटेट व्हायला लागलंय. आणि मला काय होतंय, मला काय वाटतंय याची काहीच पडलेली नाही ना तुला. रजनी, हे बघ, उगाच तमाशा करू. मी काय तमाशे? का त्रास देतोस तिला? काय चाललंय इथं? त्याला काय बोलतो रे तू? तुला विचारलंय कोणी? हा, आम्ही बोलतोय ना इथे. रजनी, माझ्या आणि जयच्या मध्ये यायचं नाही सांगून ठेवताय. चालली रजनी, नीट बघतो काय? सॉरी, तुम्ही जा इथून प्लीज. सॉरी सॉरी. रजनी, काय होतंय? काय चाललंय तुझं? हे बघ, मला वाटतंय आपण आता या विषयावर नको बोलायला, आणि रस्त्यावर तर अजिबातच नको. तू प्लीज घरी जा, मी पण जातो माझ्या घरी. तुझी मानसिक अवस्था ठीक नाही असं वाटतंय मला. कुठे जाणार आहेस आता? विरारला का अदितीकडे? मी कुठे जातो हे तू अदितीकडे पुन्हा जाऊन बघू शकतेस, कळलं? हो, बघणारच आहे. जय, हे सगळं जर तुला थांबवायचं असेल तर म्हण तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून.